मे महिना संपायला आला असताना परभणीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली। प्रमुख जलस्रोतांमध्ये पाणी निम्म्याच्या खाली गेले। पूर्णा नदीसहित इतर नद्या कोरड्या ठाक पडल्याचं चित्र आहे। विहिरी बोरवेलला पाणी येत नसल्यामुळे परभणीमधील नागरिकांना वणवण करावी लागते। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। मे महिना संपत आलेला आहे आणि परभणीकर सध्या भीषण पाण्याच्या टंचाईचा या ठिकाणी सामना करत आहेत। पूर्णा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय नदीपात्र पूर्णपणे कोरडं ठाक पडलेला या ठिकाणी आपण पाहतोय। काही ठिकाणावर असे पाण्याचे डव या ठिकाणी आहेत, मात्र या पाण्याचा सध्या परभणीकरांना काहीच उपयोग होणार नाही। पावसाळ्यात ही नदी पूर्ण दुथडी वाहत होती, मोठ्या प्रमाणावर या नदीपात्रात पाण्याचा साठा उपलब्ध होता, मात्र आता सध्या आपण या ठिकाणी पाहतोय नदीपात्रामध्ये अशी वाहने या ठिकाणावरून जात आहेत आणि त्यामुळे पूर्ण नदीपात्र कोरडं ठाक पडलेलं आहे। परभणीकर सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी खरं तर करत आहेत। विहिरी आटलेल्या आहे, आपण या ठिकाणी पाहतोय बोरवेलला पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक भटकंती या ठिकाणी करत आहेत। जिंतूर तालुक्यासह अनेक भागामध्ये टँकर सुरू करण्यात आलेले आहे। हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी मे महिन्यात अवकाळी पाऊस होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, पिण्याच्या पाण्याची सोय होईल असा अंदाज वर्तवलेला होता, मात्र तो अंदाज सपशेल फोल ठरलेला आहे। या ठिकाणी सध्या तरी पाणीच्या अवकाळी पाऊस नाही, ढगाळ वातावरण आहे, मात्र दुसरीकडे परभणीकर तुफान गरमीचा या ठिकाणी सामना करत आहे। त्या पाठोपाठ पाण्याच्यासाठीही परभणीकरांना प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। नद्या या ठिकाणी आपण पाहतोय कोरड्या ठाक पडलेल्या आहेत। हीच परिस्थिती गोदावरी आणि इतर जे उपनदी आहेत त्यांची आहे, त्यामुळे परभणीकर सध्या भीषण पाण्याच्या टंचाईचा या ठिकाणी सामना करत आहे। पाण्यासाठी परभणीकरांना भटकंती करावी सध्या लागत आहे, तर दुसरीकडं लवकर पाऊस होईल आणि अवकाळी पाऊस झाल्यानंतर काहीसा दिलासा परभणीकरांना मिळेल अशी अपेक्षा आहे, मात्र तुर्तास तरी परभणीकर भीषण पाण्याचा या ठिकाणी सामना करताना आपल्याला दिसून येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजर सर, नजीर खान, NDTV मराठी, पूर्णा, परभणी।